हा बघा काय घेऊन आलाय। ही ट्रॉली मी आणली आणि ह्या शाण्याने ही ट्रॉली आणली माझ्यासाठी। ही बेबीची ट्रॉली आहे बघा, याच्या पाया एवढी पण नाहीये। ही इकडची पालक आहे, याचा पत्ता बघा, माझ्या फेस एवढा याचं पान आहे। कारलंय का काय, माझ्या हात एवढं 1 फुटाचं कारलंय। हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू आवर चॅनल। संकेत पण इकडे आणि आम्ही चाललो आहोत आज ग्रोसरी शॉपिंगसाठी। तर मोस्टली आम्ही इथूनच ग्रोसरी घेतो। तर तुम्हाला आज आम्ही दाखवू की श्रीलंकामध्ये ग्रोसरीचे काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय इथल्या सुपरमार्केटमध्ये मिळतं, इथल्या भाज्या, त्यांचे रेट्स आणि कसं सगळं आहे इथलं तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये। तर इथे येतो आम्ही नेहमी ग्रोसरी घ्यायला। हे किल्स म्हणून इथे सुपरमार्केट आहे, जाम मागे जाम। इथे जोरजोरात घंटीचा आवाज येत असेल तर या साईडला इकडे चर्च आहे। चर्च नाही दिसत आहे ना इथून, त्या साईडला आहे थोडं, त्या साईडला आहे थोडं। तर आता आम्ही जातो ग्रोसरी शॉपिंगसाठी। हा बघा काय घेऊन आलाय। ही ट्रॉली मी आणली आणि ह्या शाण्याने ही ट्रॉली आणली माझ्यासाठी। ही बेबीची ट्रॉली आहे बघा, याच्या पाया एवढी पण नाहीये। केवढी छोटीशी आणि क्यूट आहे। मी ही पण घेणार। इथून होते सुरुवात। इथे सुरुवातीला छान छान फ्लावर्स ठेवलेले असतात, मस्त आहेत ना। मला ही फ्लावर्स खूप आवडतात, डेझी। आणि मग इथून सुरू होतं सुपरमार्केट। इथे आहेत हे आमचा व्ह्यू ब्लॉक नको करू, आमचे व्ह्यूअर्स सगळे फ्रूट्स बघतात आता। तर इथे असे सगळे फ्रूट्स असतात। ॲपलची पण किती व्हरायटी आहे बघा, ग्रीन ॲपल आणि हे कुठले फुजी ॲपल, रेड ॲपल, हा नॉर्मल आहे ना, आणि हा ग्रेप्स, पेअर्स आहे पण ॲपल सारखाच दिसतो। हा पिअर आहे, येलो, यात पण व्हरायटी आहे। ग्रीन ॲपल मध्ये पण वेगळे वेगळे आणि सगळे डेट्स आहेत वरती इथे खूप सारे। इव्हनिंगला आले तर खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी सेल झाल्यात, पण आहेत बरेचसे फ्रूट, किवी, स्ट्रॉबेरीज, ऑरेंज, काजू आणि ह्या भाज्या इथे एवढ्या सगळ्या असतात, पण मला एक सुद्धा कळत नाही यातली की ही काय आहे। आता इथे काय लिहिलंय, 3 स्टार करी लिव्स, कढीपत्त्याची भाजी आहे। पण ते वाले करी लिव्स नाही, त्यांची ती जी करी बनवतात ना, ते करी म्हणजे आपण ज्याला बोलतो रस्सावाली भाजी, कढीपत्ता भाजी, ते त्यांचं करीचं मिनिंग आय गेस। खूप साऱ्या अशा लिफी व्हेजिटेबल्स आहेत इथे ग्रीन वाल्या पॅक। कोहिला आला, पण आम्हाला नाही माहित ते कसं बनवायचं किंवा काय, तर आम्ही खात नाही। गोटू कोला। आणि ह्या ज्या प्राइजेस आहेत या सगळ्या LKR मध्ये आहेत। स्ट्रॉबेरीज खूप सारे आहेत, असे फ्रूट बास्केट पण या लोकांनी बनवून ठेवलेत। चलो, ही बेबी कॅरेट्स, हे बघा कॅरेट्स किती क्यूट आहेत, छोटू छोटू। आणि एक कॅरेटची पानं मी पहिल्यांदा बघते, अशी असतात। इथे आता सगळ्या व्हेजिटेबल्स सुरू होतात, कॅप्सिकम्स, कुकुंबर। मी ही वाली कुकुंबर रोज खाते, मला आवडते। कॅबेज, हा किमची वाला कॅबेज। तुम्ही जर कोरियन ड्रामा बघत असाल तर तुम्हाला माहित असेल किमची। साठी लागणार आहे सगळ्या भाज्या इथे। झुकिनी, ग्रीन वाली झुकिनी, येलो वाली झुकिनी, बेल पेपर्स, ते बटरनट स्क्वॉश ज्याचं मी सूप बनवलं। तर याचं सूप बनवलेलं जेव्हा संकेत चेन्नईला गेला होता, आय मिस्ड इट। मी आता बाई माझ्या पाठी सूप बनवलं, माझ्या पाठी धोकाधडी धोका दिला या बाईनी मला आज घेते लाईफ मध्ये फर्स्ट टाइम। ओके, आता ह्या व्हेजिटेबल्स मला माहित नाही। हे मुळा आहे ना, मुळा, शेंडीवाला मुळा, हे माहित नाही। मी इंडियामध्ये पण पाहिलं, पण याला काय बोलतात मला नाही माहिती। आणि हे पण काहीतरी आहे विचित्र असं। हे खूप साऱ्या भाज्या इथे अशा आहेत ज्या आम्हाला माहितच नाहीयेत काय आहेत। ओके, काटेवाला काकडी,
काय जा आता तू. काय घ्यायचंय अजून आपल्याला? काकडीच घेतली आहे फक्त आपण अजून. पिपी 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 पिपी. बघा इथे दोडका मिळतो. दोडका नाहीये हा. हा दोडका आहे. दोडका दोन दोड असं आहे. दोड मोठा आहे जाम. इंडियन भाज्या पण मिळतात बऱ्यापैकी. इथे टच नको व्हाईट शॉर्ट पण लागेल. बीटरूट आहे आणि त्याची भाजी आणि अशी छोटी छोटी वांगी, स्मॉल वांगी. काय पण बघायला जा. इंडियन भाज्या जरी चालू आहे ना, इंडियन भाज्या जरी बघितल्या ना तरी त्यांची साईज एवढी मोठी असते ना. मग कारलंय का काय, माझ्या हात एवढं 1 फुटाचं कारलंय. इथे सगळे अजून व्हेजिटेबल्स आहेत. कॅबेज, ओक्रा आणि याला काय बोलतात मला नाही माहीत. आणि या साईडला पण आहेत तेच जे व्हेजिटेबल्स मी तिकडे दाखवलेले ते असे पॅक करून हे लोक इथे ठेवतात. म्हणजे तुम्ही सेट घेऊ शकता. पोटॅटोज अँड ऑल, कॅरेट्स. लीफी व्हेजिटेबल्स इकडे अशा ठेवलेल्या असतात सगळ्या. या पण आता अगेन आम्हाला नाही माहिती यांना काय बोलतात. आणि हा तुम्हाला हे दाखवते, ही इकडची पालक बघा कशी असते. ही इकडची पालक आहे. याचा पत्ता बघा, माझ्या फेस एवढा याचं पान आहे. टेस्ट याची बनवल्यानंतर सेम लागते पण मला कळतच नाही की याचा लुक असा काय. म्हणजे खूप सारे महिने मी मार्केटला यायची इथे पण याची मला कळायचंच नाही की हे स्पिनच आहे. बघा इकडची पालक आणि बघा इकडचा गाजर. मिनी गाजर हे यूज करत असणार, याचे पत्ते यूज करत. मिनी गाजर. सगळे मोठे मोठे फ्रीज असतात इथे. सगळी आईस्क्रीम आणि डेअरी प्रोडक्ट्स आहेत. आणि फ्रोझन फूड असतं ना आपलं, पराठा आणि समोसाज, फ्रेंच फ्राईज वगैरे ते सगळं याच्यामध्ये आहे. खूप सारे ऑप्शन्स असतात पण नॉनव्हेजचे जास्त आहेत, व्हेजचे खूप कमी आहेत. तर नाही खाता येत आम्हाला. सॉसेजेस वगैरे बघा, बॅचलर्ससाठी चांगलं आहे. थोडे मोठे मोठे बन्स पण असतात. इथे सगळे कोल्ड्रिंक्स आहेत. हे सगळे खूप सारे ऑप्शन आहेत. हा, व्हेजिटेबल पफ खाऊ आपण. इथे हे असं सगळं पण असतं सुपर मार्केटमध्ये. सेवरी आयटम, सॉर कपकेक वगैरे पण असतं. हे माहिती आहे तुम्हाला काय? बटर प्रशांत. क्रॉसला प्रशांत करून टाकलं यार, सिरियसली त्या मुलाने. तो फेमस झाला. पण आता आमच्यासाठी घेतोय व्हेज पफ. आम्हाला आवडतो इथला व्हेज पफ, छान लागतो. न्यू इयर आहे आज, तर लोकांनी असं सगळं केलंय. संकेत बघा आमचे पाडापाडी करतोय. आणि मला या कुकीज खूप आवडतात, यांच्या ओटमिल रेझिन कुकीज. मिल्क सोबत मस्त लागतात एकदम. तुम्ही पण कधी ट्राय केलं नसेल ना, तर ओटमिल रेझिन कुकीज ट्राय करून बघा. एक नंबर लागतात डोनट्स. पिंक वाला किती क्यूट कलर आहे बघ ना, इमोजी टाइप. वाल्यांसाठी इथे सगळं असं असतं, कट केलेलं पण असतं आणि या साईडला पण असं असतं. फ्रेश पण कट करून देतात तुम्ही चॉईस केल्यानंतर. भागो या से हम नाही खाते. ते सगळं आहे पास्ता. हा पास्ता बघा केवढा मोठा आहे. जम्बो शेल पास्ता, शेल्स मस्त लागतो. आणि इथली चांगली गोष्ट काय ना की इथे इझिली व्हीटवाला पास्ता मिळून जातो. म्हणजे मैदा पोटात नाही जात, जरी तुम्ही थोडंसं हेल्दी खाण्याचा ट्राय करत असाल तर. हा वालाच घेते मी पास्ता सॉस. तो कोणता फ्लेवर आहे? हा पिझ्झा सॉस आहे.
ही आहे इकडची मॅगी, याला हे लोक कोत्तुमी बोलतात. कोत्तू ॲक्च्युली यांची खूप फेमस अशी डिश आहे, पण त्यांनी तशा टाईप असं थोडं मॅगीसारखं बनवलं आहे. इन्स्टंट नूडल्स इथे ओके लागतात, खातो आम्ही. आता इथे ऑप्शन नाही आहे म्हणून मॅगी पण मिळतं इथे. लाईक हे बघा, हे पण आहे मॅगी चिकन फ्लेवरचं, पण मला नाही आवडत, मग त्याच्यापेक्षा हे बेटर लागतं. मी हा वाला फ्लेवर खाते नेहमी, हा चांगला लागतो. हेच खातो आम्ही जर मॅगीसारखं काही खायचं मन केलं तर. श्रीलंकन मॅगी. मला काय दिसलं, पायनॅपलची चटणी. संकेतचं फेवरेट सनक्विक बनवून पितो हे. आणि ही दुसरी ड्रिंक संकेतची फेवरेट मायलो. खूप आवडतं ना तुला हे? जाम भारी लागतं. मी तर लहानपणी हॉर्लिक्स असं चाटून खायचो. असं कोणी चाटलंय का असं हॉर्लिक्स हातामध्ये घेऊन असं चाटलंय कोणी? सगळेच करायचे ते बोनविटा आणि हॉर्लिक्स सोबत. पहा मायलो खूप पितो इथे. इकडच्या चिप्स, पटेटो चिप्स. इथले पटेटो चिप्स पण थोडे वेगळेच लागतात. खूप सारे स्नॅक्सचे ऑप्शन आहेत. हां, इथे हे खूप फेमस आहे. इथली लोक पटेटो चिप्स पेक्षा ना हे कसावा चिप्स खूप खातात. दोस्तों देखो, ये है नॉर्मल पॉपकॉर्न. इस पे आपको लगेगा 0 टैक्स. और ये देखिए कैरेमल पॉपकॉर्न इधर डल गया, तो अब इस पे आपको लगेगा टैक्स. आम्ही हे खातो, हे खूप आवडतं आम्हाला दोघांना. पण घरी बनवून खातो आम्ही हे मेक्सिकन चीज पॉपकॉर्न्स. ह्यांना कसावा चिप्स दाखवू आपण. दाखव त्यावाल्या. हे एक आयटम खूप छान आहे इथला, पेपर अँड सी सॉल्टेड कसावा चिप्स. कसावा एक असं रताळ्यासारखंच दिसणार रूट आहे, त्याचे हे चिप्स बनतात. मस्त लागतात खायला. इथे 2-3 दिवस आधी मी ओरीची स्टोरी बघितलेली, त्याच्यामध्ये तो एकदम क्रेझी झाला होता या स्नॅक्ससाठी आणि ते मला इथे श्रीलंकामध्ये सापडले. आता मी पण हे सगळे फ्लेवर घेणार आहे आणि याच्यामध्ये 10 ग्रॅम प्रोटीन आहे. सो आज आम्ही हे पण ट्राय करणार आहोत. बघा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इथे तिळाचे लाडू पण मिळतात. याला हे लोक सेसमी बॉल्स बोलतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. व्हरायटी पण आहे आणि त्यात तिळगुळ घ्या, डोल डोल डोळा. हा, हे सगळं चॉकलेट, केक्स आणि स्नॅक्सचा सेक्शन. हा मार मला. बघा, लाईव्ह एक्झाम्पल. माझ्या पायावरती ट्रॉली चढवणार होता. घे, कुठले चॉकलेट्स पाहिजेत तुला? सगळे चॉकलेट्स आहेत इथे. मस्त. स्निकर्स खायचं काय? मला नको स्निकर्स. मला हा केक खूप आवडतोय. हा केक खूप छान लागतो. नॉनव्हेज असतं की व्हेज असतं यार, मला अजून नाही कळालं. ह्या लोकांनी इथे रेट दिलंय, पण हे रेटच नक्की. एग असतं ना त्याच्यामध्ये, एग असतं म्हणून ते नाही खाऊ शकत. त्याच्यामध्ये एग असतं? हो, यात एग असतं. एग आहे बोलली ना, एग असतं म्हणून नाही खाऊ शकत. स्निकर्स नाही खाऊ शकत मित्रांनो. आणि इथे खूप सारे पिकल्स समजताय का तुम्ही मित्रांनो? मला स्निकर्स खायला नाही मिळणार आहे आता. याने अचानक भयानक नॉनव्हेज सोडायचा डिसिजन घेतलाय, त्यामुळे याच्यासोबत असं होतंय. अचानक भयानक नाही, 9 महिने झालेत मला. हा, म्हणजे ते पण अचानक घेतला ना डिसिजन. इथे पिकल्स आहेत खूप सारे. हे वूड ॲपलचं ड्रिंक आहे. वूड ॲपलचं ड्रिंक काय म्हणायचंय तुला याच्यावरती? मी तर लहानपणी खायचे, आंबटच लागायचं ते नेहमी. ते सगळं यांचं बिस्किटचं सेक्शन आहे आणि तुम्हाला मजा दाखवते. हे आपलं ओरिओ आणि हे श्रीलंकनचं कालो. भाई भाई. कालो को खालो, कालो को खालो. हे बघा इथे काय आहे. आठवलं तुम्हाला लहानपणी ही अशी छोटी छोटी बिस्किट्स मिळायचे? एकदम नॉस्टॅल्जिया झाला याला बघून. मी तर जाम खायचो यार. हे 1 रुपयाला 10 मिळायचे. हा, आपण छोटे होतो तेव्हा हे खूप मिळायचं. आहे आता सगळं पेट्स साठी सेक्शन. त्याच्यामध्ये डॉग फूड, कॅट फूड वगैरे असं मिळतं. कॅट फूड इथे. आम्ही टेडसाठी नेहमी इथे आलं की ही ट्रीट घेऊन जातो, म्याओवाली. त्याला खूप आवडते क्रॅबवाली ट्रीट.
गंमत सांगू का, तर इथल्या मॅगीच्या पॅकेट्समध्ये तो मसालाच येत नाही, मॅगी मसाला. तर इथे अशा बॉटल्स मिळतात सेपरेट क्यूब्सवाल्या. हे व्हेज आहे आणि हे नॉन व्हेज आहे. मॅगी सीझनिंग क्यूब्स. हे सगळी कडधान्य, स्प्राउट्स सगळं मिळतं इथे. हे काय, किनोआ. याचं सॅलड चांगलं लागतं. किनोआ सॅलड आजकाल खूप फेमस आहे. बार्ली आणि सोयाबीन, राजमा. हे काय, उडीद आहेत, अख्खे उडीद. आणि हे काय, वाटाणा. असं सगळं असतं इथे पॅक्ड. सेम आपल्या डीमार्ट सारखंच वाटतं. ह्या सेक्शन मध्ये मी आली ना, मला असं फील होतं की मी डीमार्ट मध्ये आले पटकन त्या पॅकेजिंग मुळे. लागेल ना मला. आणि हे आहेत इथे एग्स. हे किती छोटू छोटू एग्स आहेत बघ. कसले एग्स आहेत संकेत हे? मला असं वाटतं की ती छोटी कोंबडी, काय ते छोटं कोंबडी सारखं एक बर्ड असतं ना, त्याचं असेल हे अंड. आणि हे बघ, हे पिकल्ड एग आहेत, व्हाईट एग. लोणचं बनवलंय याचं पण. आता काय, हे सगळं तर खातच नाहीत आपण. आणि हे आहेत सगळे ब्रेड्स, बर्गरचे बन, क्रीम बन, टूटी फ्रूटी. हा, मला पाठी उडवून टाक तू. अरे संकेत नको ना, संकेत. आणि या साईडला आहे यांचं बॉडी केअरचं सेक्शन. फेस वॉश, स्क्रब्स, शॅम्पूज आणि सोप्स सगळं इथे आहे. टॉयलेट पेपर्स, टिश्यूज अँड ऑल. आणि त्या साईडला सगळं क्लिनिंगचं आहे. आणि आम्ही आलोय बिलिंग करायला. सामान सगळं झालंय आमचं घेऊन. हे ते चर्च जे आम्ही तुम्हाला मगाशी बोलत होतो, आलो तेव्हा खूप जोरजोरात घंटा वाजत होती, ती इथे. किती छान आहे ना. चलो, आता आमचं सगळं घेऊन झालंय. आता आम्ही चाललो घरी. हा बघा आपला संकेत टुकटुक साठी वेट करतोय. तर मंडळी, आपण घरी आलेलो आहोत आणि ग्रोसरी शॉपिंग आपली झालेली आहे. जी ग्रोसरी आम्हाला घ्यायची होती ती, आणि प्लस संध्यानी मस्त असा खर्च करून स्नॅक्स घेतलेले आहेत. तर काही स्नॅक्स असे आहेत जे तिने ट्राय केलेत, काही स्नॅक्स असे आहेत जे मी ऑलरेडी ट्राय केलेले आहेत, पण त्यात गोष्टी नवीन देखील आहेत. सो उद्या एक व्हिडिओ येणार आहे आपला लवकरच. त्यामध्ये असेल की कोणता स्नॅक कसा लागतो, श्रीलंकन स्नॅक स्पेसिफिकली. आणि त्यामध्ये एक सरप्राईज पण आहे. तर व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भाई, त्या व्हिडिओ सबस्क्राईब बटनच्या वरती बसा, पियानो वाजवा, काही करा, पण करा करा करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.